ही दिली गेली आणि या ठिकाणी संध्याकाळी जे ते 4 वाजता दादर येथे शिवाजी पार्क जे ते स्मशानभूमीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। निश्चित धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं 93व्या वर्षी निधन झालेलं आहे। तर आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं। 8 दशकं त्यांनी संगीत विश्वावर आपल्या गाण्यांना आवाज दिला आणि अधिराज्य गाजवलं। फक्त हिंदीतच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तामिळ, तेलुगूसह अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली। तर हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार R.D. बर्मन, O.P. नय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर अशी गाणी गायली। तर दम मारो दम आणि ओम शांती ओम यासारखी अनेक सुपरहिट गाणी आशा भोसले यांनी सिनेसृष्टीला दिली। आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी काल माध्यमांसमोर येऊन आशाताईंच्या निधनाची बातमी दिली। तर आज आशा भोसले यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहे। दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील। शनिवारी खरं तर आशा भोसले यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिनं सोशल मीडियावर ही पोस्ट करून या संदर्भातली माहिती दिली होती। ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र तिथेच उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि दिग्गज गायिकेच्या निधनानं संपूर्ण देशभरावर शोककळा पसरली। तर आशा भोसले या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात बहुगुणी आणि वर्सटाईल असलेल्या गायिका मानल्या जायच्या। त्यांनी आपल्या कारकिर्दीत 12,000हून अधिक गाणी गायली आहेत। हिंदीसह विविध भाषांमध्ये त्यांनी आपला आवाज दिलाय। 1950च्या दशकात त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि हळूहळू आपल्या वेगळ्या शैलीमुळे त्यांनी सिनेसृष्टीत, संगीतसृष्टीत आपलं वेगळं आणि खास असं स्थान निर्माण केलं। O.P. नय्यर, R.D. बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडी ही विशेष गाजली, ज्या जोडीचं नाव आजही घेतलं जातं। तर आशा भोसले यांच्या कारकिर्दी संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर सध्या जोडले गेलेत। दिलीप सर, आशा भोसले या गायिकेच्या जाण्यानं संगीतसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। आजच्या गायकांना कशा पद्धतीनं आशा भोसले यांचा हा प्रवास प्रेरणा देतो?